आज जी अर्थसंकल्पाची जी सभा झाली याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या बाबींवर तरतुदी झाल्या आणि मुळामध्ये उत्पन्न आणि तरतुदी याचा कुठे मेळ दिसलेला नाही। त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आमच्या ज्या काही हरकती होत्या, सूचना होत्या त्या आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी नोंदवलेल्या आहे। आणि जे महसुली जमा ज्या आहेत, जे उत्पन्न आहे त्या बाबी गृहीत धरूनच पुढील उपाययोजना किंवा तरतुदी करणं अपेक्षित होतं आणि अशा अवास्तव तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्या गोष्टीला आम्ही या ठिकाणी संमती दिलेली नाही। आणि ज्या बाबी उत्पन्नाच्या धरून सुधारित असं अंदाजपत्रक आपण तयार करावं अशी आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि मुळामध्ये या ठिकाणी काही आमचे सदस्य बोलत असताना त्या ठिकाणी त्यांना बोलू न देणं असे प्रकार वारंवार त्या सलग तिसऱ्या चौथ्या सभा ज्या पार पडल्या त्या अशा घडत आहे आणि महिलाही सदस्यांना पूर्णतः बोलू दिलं जात नाही। अशा या छोट्या छोट्या गोष्टी त्या समोरच्या पक्षाकडून होत आहेत, त्या देखील त्यांनी सुधारणा कराव्यात अशी मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो। आज कोपरगाव नगरपालिकेचा अर्थसंकल्प या विषयावर मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष होते, आमचे सर्व नगरसेवक, विरोधी पार्टीचे सर्व नगरसेवक या ठिकाणी होते। गेल्या वेळेस आज ही तिसरी चौथी मीटिंग आहे। पहिल्या मीटिंग पासून आम्ही बघतोय की पत्रकारांना इथं डावलण्यात येत आहे। अक्षरशः पहिल्या मीटिंग मध्ये त्यांनी पत्रकारांना बाहेर काढलं, ही योग्य नाही, त्याचा मी प्रथम निषेध करतो। यापूर्वी जे काही मीटिंगा झाल्या असतील, कोपरगाव नगरपालिकेच्या जनरल मीटिंग वगैरे झाल्या असेल, तर त्या मीटिंगमध्ये संपूर्ण पत्रकार यायचे, त्यावेळेस तीच जागा होती, त्या जागेमध्ये जागा पुरत होती। फक्त आता 2च नगरसेवक वाढलेले आहे, पत्रकारांना काय एंट्री नाही। तर आज आमचे काही पत्रकार बांधव तिथं आले, त्यांनी आय कार्ड देखील दाखवलं, मात्र त्यांना येऊन नाही दिलं। हे चुकीचं आहे। जर आपण कोपरगावच्या विकासासाठी काम करतो, कोपरगावाचा विकास व्हावा आपल्याला असं वाटतं, तर मग पत्रकारांना एंट्री का बरं नाही? याचा अर्थ तुम्ही काहीतरी लपवत आहे, जनतेसमोर जायला पाहिजे तो विषय तुम्ही, म्हणजे दाल में कुछ काला आहे। आम्ही त्यांना मागच्या वेळेस सुद्धा पत्रकारांना बांधवांना ज्यावेळेस बाहेर काढलं त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांचा विरोध केला की पत्रकारांना मध्ये राहू द्या, मात्र त्यांनी आमचं एक नाही ऐकलं। आज या मीटिंगमध्ये त्यांनी जे ठराव आपले या 25, 26, 27 असे ते जे विषय घेतले त्यात आम्हाला काही अडचणी वाटल्या, ते आमचे जनाब कदम एकदम व्यवस्थित त्यांना एकदम अभ्यासपूर्वक मांडल्या, मात्र त्यांनी त्याची टाळाटाळ केली। सांगायचं काय आहे की बा, नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांना एक सांगितलं की बा, आपल्या कोपरगाव शहरात जे दुर्दैवी घटना घडतात, रेल्वे ट्रॅकवर, आपल्या मोठ्या पुलावरून, लहान्या पुलावरून जे प्रेत वाहून जातात, ते कोकमठाणला जातात, कधी कधी लांबही जातात निघून, तर त्या प्रेता उचलण्यासाठी आमचा जो कोपरगाव शहरातील एक अमित खोकले नावाचा व्यक्ती आहे, तो प्रत्येक वेळेस तो त्या प्रेता उचलून आणतो। त्याला तो कसे फुगलेला आहे का काय आहे, ते जे वास येतं नाही येतं, आपण देखील त्याला हात लावू शकत नाही, मात्र तो अमित खोकले त्या प्रेतांना उचलून आणतो। त्याला एक रुपयाचं मानधन नाही नगरपालिकेकडून। हे जबाबदारी नगरपालिकेची आहे, जनतेसाठी आहे। तर ते त्यांनी सांगितलं की बा पुढच्या वेळेस विषय घेऊ। दुसरा एक विषय आम्ही असं मांडलं की बा, ते आपल्या कोपरगाव शहरातील अमरधाम आहे, अमरधाममध्ये जे जनतेसाठी जे अंत्यविधीसाठी जे काही साहित्य लागतं ते साहित्याची मागणी केली। त्यानंतर आमच्या ज्या गटनेत्या आहे गौरी मंदार पहाडे यांनी एक विषय मांडलं की बा, तुम्ही इलेक्शनच्या वेळेस कोपरगाव नगरपालिकेचं इलेक्शन ज्यावेळेस चालू होतं, तुम्ही त्यावेळेस सांगितलं होतं ज्या ज्या महिलांच्या नावावर घरं असतील त्या महिलांना आम्ही निम्मी घरपट्टी माफ करू। त्याचा विषय आम्ही एक मांडलं, मात्र ते म्हटले का हे विषय आम्ही नंतर घेऊ। तर हे असे काही जे चालू आहे नगरपालिकेत ते थोडं चुकीचं वाटतं। आम्ही बोलायला उभं राहिलो का कुठंतरी काही टिंगल करायचे, काहीतरी हसायचं। आमचा एक माणूस उभा राहिला का ते 4-4, 5-5 लोक दबाव आणतात, महिला बोलायला गेले का महिलांना दाबून येतात, म्हणजे हे चुकीचा प्रकार चालू आहे। पहिल्या मीटिंग पासून आम्ही बघतोय की हे दबाव तंत्र चालू आहे, धतिंगशाही चालू आहे। काही विषय मांडलं हसण्यावारे न्यायचं। आम्ही पीठासीन अधिकारीला जर काही विषय मांडले तर मध्येच कोणतरी हुशार उभा राहतो, तो असं नाही, तो तसं नाही। मग पीठासीन अधिकारी कशासाठी असतं? पीठासीन अधिकारी म्हणजे ते एक न्यायमूर्ती असतो, त्यांना न्याय द्यायचा आहे कोपरगाव शहराला, आणि त्यांच्यासमोर आम्ही विषय मांडत असताना त्यांनी दुसऱ्यांनी तोंड मारायची गरज नाही।
ते टिंगल आणि हसी मजाक ते जे करतात ते चुकीचं आहे. तर मी या माध्यमातून नगराध्यक्षांना, मुख्य अधिकाऱ्यांना सांगतो की याचे दुष्परिणाम होण्यापूर्वी तुम्ही कुठेतरी थांबवा. आपल्याला शहराचा विकास करायचा आहे. आपण विकासाचे मागे आहे. आमचे नेते आमदार आशुतोषदादा काळे यांचा स्पष्ट आम्हाला आदेश आहे का विकास कामामध्ये कुठेही खोडं न घालता आपल्याला विकासाबरोबर राहायचं आहे. आम्ही त्यांना पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलं का आमचे 11 नगरसेवक तुमच्या सोबत आहे. आम्ही त्यांच्या कोणत्याही चांगल्या कामात अडथळा आणणार नाही आणि त्यांनी हे स्वीकारलेलं आहे. मात्र ते प्रत्येक मीटिंगमध्ये त्यांचं तेच चालू आहे. तर माझी आपल्या माध्यमातून पुन्हा विनंती आहे का तुम्ही कुठंतरी थांबवा.